नमस्कार. डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात मी तेजल चौकेकर खोत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी आल्या आहेत डॉक्टर मिताली जोशी. नमस्कार डॉक्टर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मिताली जोशी या कन्सल्टंट फिजिशियन्स आणि डायबेटॉलॉजिस्ट असून गेल्या 13 वर्षांपासून प्रॅक्टिस करतायत. प्रभादेवीमध्ये त्यांचं स्वतःचे विट्स क्लिनिक या नावाचे क्लिनिक आहे आणि त्या दादरच्या सेल्वेशन मेडिकल सेंटरमध्ये सल्लागार डायबेटॉलॉजिस्ट देखील आहेत. त्या एक उत्सुक वक्ता आहेत आणि त्यांनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगली व्याख्यानं देखील दिली आहेत. डॉक्टर, तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि प्रश्नांना सुरुवात करूया. जरूर. माझा पहिला प्रश्न असा आहे की मधुमेहामुळे कोणत्या आरोग्य समस्या उद्भवतात? मधुमेह हा डायरेक्टली समस्या क्रिएट नाही करत. इनडायरेक्टली प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. सो मधुमेहामुळे मोठ्या आणि छोट्या रक्तवाहिन्यांना त्रास होतो शरीरामध्ये. सो जेव्हा सुरुवात होते डायबिटीजची तेव्हा हा त्रास सुरू झालाच असं समजायचं. छोट्या रक्तवाहिन्यांना जेव्हा त्रास होतो तेव्हा आपले डोळे, किडनी आणि पाय ह्या 3 ठिकाणी आपल्याला त्रास जाणवायला लागतात. कधी लोकांची दृष्टी जाऊ शकते. किडनीला त्रास होऊन लोकं डायलिसिसवर पोहोचू शकतात किंवा पायाला गँग्रीन सारखे प्रॉब्लेम्स सुरू होऊ शकतात. मोठ्या रक्तवाहिन्यांमुळे होणारे त्रास म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम आणि मेंदूला लकवा वगैरे इतर गोष्टींचा प्रॉब्लेम होणे. सो हे मेजर कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीजमुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की रुग्णांचे रिकामे पोटी आणि सामान्य रक्तातील साखरेचे प्रमाण साधारण किती असलं पाहिजे? सो हा प्रश्न आम्ही नेहमी बघतो. पेशंट सुद्धा आम्हाला रोज विचारतात. नॉर्मल यंग पेशंट असेल, ज्यांना आपल्याला एकदम स्ट्रिक्ट कंट्रोल पाहिजे, त्यांच्यामध्ये उपाशीपोटीची रक्त शर्करा साधारण 90 ते 110 मध्ये असली पाहिजे आणि खाल्ल्यानंतरची 140 ते 160 मध्ये. पण आपल्याकडे काही स्पेशल पॉप्युलेशन्स असतात, ज्यांच्यामध्ये शुगर लो होण्याची भीती असते आपल्याला. त्या पॉप्युलेशन्समध्ये आपण थोडी शुगर जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे कधी लो झाली तर त्रास नको व्हायला त्यांना. सो अशा पॉप्युलेशनमध्ये उपाशीपोटी साधारण 120 ते 130 आणि खाल्ल्यानंतर 180च्या आत एवढा आम्ही सल्ला देतो. नक्कीच. डॉक्टर, म्हणजे प्रत्येक वयोगटाच्या दरम्यान आपल्याला साखरेचं प्रमाण जाणवावं लागतं. बरोबर. माझा पुढचा प्रश्न असा आहे की रुग्णांनी रक्तातील साखर किती वेळा तपासायला हवी? सो सगळ्यांनी नेहमी तपासावी लागते अशातला भाग नाहीये हा. पण ज्यांना सांगितलेलं आहे, की रेग्युलरली शुगर चेक करा, कदाचित सारखी त्यांची शुगर वर-खाली होत असेल, तर अशा लोकांनी उपाशीपोटी खाल्ल्यानंतर 2 तासांनी म्हणजे प्रत्येक जेवणानंतर 2 तासांनी तुम्ही चेक करून त्याचा एक छान चार्ट बनवू शकता. खायच्या अगोदरही चेक करू शकता. सो खायच्या अगोदर जसं आपण मगाचच्या प्रश्नाच्या आधी बोललो, की अ, अ, 100-110 च्या रेंजमध्ये शुगर राहिली पाहिजे. तसंच प्रत्येक मीलच्या आधी ती तेवढी राहिली पाहिजे. खाल्ल्यानंतर 2 तासांनी तुम्ही चेक करू शकता. काही लोकांना डॉक्टर सांगतील, की रात्री 2:30-3 वाजता शुगर चेक करा. कारण तो वेळ असतो जेव्हा आपली शरीरातली साखर सगळ्यात कमी असते. सो जर आपल्याला साखर कमी होण्याची भीती असेल, तर डॉक्टर सांगतील, की रात्री 2:30-3 वाजताही चेक करून कळवा डॉक्टरांना किती आहे शुगर. डॉक्टर, मधुमेह हा जो आजार आहे तो आता सध्या सगळीकडेच पसरलाय. म्हणजे एकाच वयोगटात नाहीये, तर तरुणाईमध्ये देखील मधुमेह आढळून येतो. तर मधुमेह टाळण्याच्या कोणत्या पद्धती आहेत? तुम्ही बोलताय तसं तरुण आहे काय लहान मुलांमध्येही हल्ली टाइप 2 डायबिटीज आढळून येतो. सो आपण आपल्या परीने थोडी जीवनशैली बदलून हे मॅनेज करू शकतो, की चला जर तुमच्या परिवारात रिस्क आहे, की आपल्या आई-वडिलांना किंवा इतर रिलेटिव्हजना डायबिटीज आहे, तर आपण स्पेशल काळजी घ्यावी आणि डायबिटीज होऊ देऊ नये. सो त्यासाठी बेसिकली खाण्यापिण्याचं लक्ष देणं, एक्सरसाइज करणं, जर वजन जास्त असेल, लठ्ठपणा असेल, तर वजन कमी करणं. इतर आजारांचा काळजी घेणं, जसं पी-सी-ओ-डी, थायरॉइडचे आजार असतील, तर त्यांची लेव्हल्स मेंटेन करणं. अ, अ, सिगारेट
किंवा तंबाखूचं सेवन न करणं, दारू किंवा मदिरेचं सेवन कमी करणं किंवा शक्यतो न करणं. तर झोपेचं वेळापत्रक मेंटेन करणं. सो हे सगळं अतिशय महत्वाचं आहे. हे जर आपण करू शकलो, तर आपण डायबिटीजला टाळू शकतो किंवा थोडं पुढे ढकलू शकतो. नक्कीच डॉक्टर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी चर्चा केली आणि तुम्ही जी माहिती दिली ती आमच्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि त्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल. तुम्ही वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, डॉक्टर मंत्रालय विशेष कार्यक्रमात मी तेजल चौकेकर खोत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर अमित नागरिक. नमस्कार डॉक्टर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. डॉक्टर तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अमित नागरिक हे नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन्स म्हणून कार्यरत आहेत. तसेच मेडिकोवर हॉस्पिटल खारघरमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून ते तिथे काम करतात. त्याचबरोबर नवी मुंबई वाशी खाजगी दवाखान्यात 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे. तर आपण डॉक्टरांना प्रश्न विचारूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न असा आहे की मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सीकेडीचे व्यवस्थापन कसे करावे? सो मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सीकेडी हे खूप कॉमन आजार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सीकेडी जर कुणाला असेल तर त्यांनी पहिली गोष्ट तर शुगर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. सो तुम्ही त्यांच्या डॉक्टरांना भेटून शुगर कंट्रोल करण्याच्या हे प्रथम चरण असणार आहे शुगर कंट्रोल करणे. एक HbA1c नावाची टेस्ट येते जी मागच्या 3 महिन्याची शुगर आपल्याला सांगते आणि जनरली असं रेकमेंडेशन आहे की HbA1c तुमचं 6 ते 7च्या मध्ये राहायला पाहिजे. दुसरी बाब म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल करणे. तिसरी म्हणजे मेडिकेशन्स तुम्ही वेळेवर घेणे, बीपी आणि शुगरचे, आणि अननेसेसरी ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स स्पेशली पेन किलर्स हे अवॉइड करणे. चौथी बाब म्हणजे एक डाएट, एक हेल्दी डाएट, बॅलन्स्ड डाएट कन्सिस्टिंग ऑफ फ्रूट, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स आणि लेस ऑफ फॅट, लेस ऑफ प्रोसेस्ड फूड हे घेणं गरजेचं आहे. एक्सरसाइज शुड बी रेग्युलर. एक रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे, ऍटलीस्ट पाऊण तास तरी रोज वॉकिंग, ऍटलीस्ट बेसिक एक्सरसाइज केली तरी दॅट इज सफिशियंट. मिठाचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. एक साधारणतः 2 ग्राम मीठ दिवसाला हे रेकमेंड करतो आम्ही. आणि स्ट्रिक्टली स्मोकिंग क्विट केलं पाहिजे. स्मोकिंगने किडनीला डेफिनेटली त्रास वाढतो आणि त्यामुळे स्मोकिंग स्टॉप केलं पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, ज्या पद्धतीने इतर आजारांचे जे रुग्ण असतात त्यांना प्रत्येक म्हणजे आजारामध्ये एक पथ्य पाळलं जातं, तसंच द्रव पदार्थाचे सेवन सीकेडी रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केलं पाहिजे का? हो, हो, ऑफकोर्स. सो किडनी ही लिक्विड्स एक्सक्रीट करण्याचा एक इम्पॉर्टंट सोर्स आहे. इनफॅक्ट शरीरातलं मोर दॅन 90-95% लिक्विड किडनीमधूनच बाहेर पडतं. त्यामुळे किडनी रेग्युलेट करते तुमचं वॉटर एक्सक्रीशन आणि म्हणून तुम्हाला लिक्विड इंटेक किडनीच्या रुग्णामध्ये मेंटेन ठेवलं पाहिजे. किडनीचे आजार हे 5 स्टेजमध्ये असतात. जनरली पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये तेवढं लिक्विड कमी नाही ठेवायची गरज पडत. तर एक नॉर्मल ॲटलीस्ट 8 ते 10 ग्लास पाणी दिवसाला किंवा तहानाप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता. जनरली लेट स्टेज ऑफ सीकेडी जसं स्टेज 3, स्टेज 4, स्टेज 5 जर असेल तर त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर तुम्हाला सूज येत असेल, डोळ्यावर सूज येत असेल, पायावर सूज असेल, बीपी वाढला असेल तर त्या हिशोबाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला लिक्विड कन्झम्पशन किंवा द्रव्य पदार्थांचं कन्झम्पशन मॉडिफाय करून त्याला कमी ठेवावं लागतं. नक्कीच. डॉक्टर, जसं ब्लड प्रेशर हा आजार सरस आता अनेक रुग्णांमध्ये दिसतोय, तसं सीकेडी रुग्णांमध्ये बीपी राखण्याचे महत्त्व किती आहे? सो बीपी पण एक सीकेडीचा खूप महत्वपूर्ण इफेक्ट असतो बीपी वाढण्याचा. आणि बीपी कंट्रोल करण्याचं महत्व म्हणजे 2 गोष्टीमध्ये. एक तर तुमचा किडनीचा आजार जो वाढत असतो त्याला कंट्रोल करण्यामध्ये बीपी कंट्रोलचा खूप महत्वाचा वाटा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाय बीपीमुळे पण इतर अवयव पण तुमचे डॅमेज होऊ शकतात. जसं की हृदय म्हणा किंवा ब्रेन म्हणा, तर ह्याला पण डॅमेज होऊ शकतं. तर हे सगळे डॅमेज तुम्ही अवॉइड करू शकता बीपी कंट्रोल केल्याने. एस्पेशली सीकेडी मध्ये बीपी कंट्रोल महत्वाचं या गोष्टीने पण आहे की बीपी कंट्रोलसाठी तुम्हाला 2 ते 3 औषधांची पण किडनी पेशंट्समध्ये जास्त गरज पडते. पण आपण हा विचार न करता की किती गोळ्या खातोय, हे महत्वाचा विचार केला पाहिजे की बीपी आपलं नॉर्मल राहायला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मधुमेह असलेल्या सीकेडी रुग्णांनी काय करावं आणि काय करू नये? सो 3 महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. पहिली गोष्ट तर डाएट. सो सीकेडी पेशंट्सला आम्ही डाएटमध्ये प्रोटीन रेस्ट्रिक्शन म्हणून सांगतो, पण प्रोटीन बंद करायला नाही सांगत. तर तुमचं प्रोटीन खूप जास्त पण नाही राहायला पाहिजे आणि शून्य पण नाही राहायला पाहिजे. एक ॲडिक्वेट प्रोटीन रेस्ट्रिक्शन पाहिजे. सो डिपेंडिंग ऑन तुमचं किडनी फंक्शन किती आहे
तुम्ही तुमच्या डायटिशियनला भेटून त्या हिशोबाने एक प्रोटीन रेस्ट्रिक्शनचं डाएट तुम्हाला दिलं जाईल ते फॉलो करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे डाएटमध्ये असणार मीठ कमी ठेवणे. मिठाने शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते, बीपी वाढते. त्यामुळे मीठ योग्य प्रमाणे कमी ठेवणं गरजेचं आहे. साधारणतः 2 ग्रॅम मीठ दिवसाला आम्ही सांगतो. तिसरी गोष्ट म्हणजे भाज्या, एस्पेशली स्टार्ची व्हेजिटेबल्स ते जनरली अव्हॉइड केले पाहिजे. हाय फॉस्फरस वगैरे असतं म्हणून. आणि जनरली भाज्यांना आम्ही पाण्यामध्ये मिसळून अर्धा तास ठेवून पाणी फेकून मग भाजी करायला सांगतो, जेणेकरून पोटॅशियम कंट्रोलमध्ये राहतं. आणि प्रोसेस्ड फूड, बाहेरचं जे प्रोसेस्ड फूड लिक्विड्स किंवा प्रोसेस्ड ज्युसेस वगैरे भेटतात, ते अव्हॉइड केलं पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये शुगर आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, जेणेकरून किडनीला त्रास होऊ शकतो. आणि अननेसेसरी हेल्थ सप्लिमेंट्स अव्हॉइड केले पाहिजेत आपण. एक्स्ट्रा सप्लिमेंट्स नाही घ्यायला पाहिजेत, म्हणजे सप्लिमेंट्स घ्यायच्या अगोदर डॉक्टरांशी सल्ला घ्यायला पाहिजे. दुसरी बाब म्हणजे आपलं लाईफस्टाईल ॲडिक्वेटली मेंटेन ठेवलं पाहिजे. एक्सरसाइज रेग्युलर केली पाहिजे. पाऊण तास तरी वॉकिंग ॲटलिस्ट मिनिमम वॉकिंग करणं खूप लाभदायक असणार आहे. ॲडिक्वेट झोप येणे, म्हणजे ॲटलिस्ट 7 ते 8 तास झोप दिवसाला. स्मोकिंग बिलकुल स्टॉप केलं पाहिजे. स्मोकिंगने किडनीच्या रक्तवाहिन्यांना इजा होते, जेणेकरून किडनीचं डॅमेज नसेल तरी होतं आणि असेल तर ते खूप प्रमाणात वाढतं. त्यामुळे स्मोकिंग स्ट्रिक्टली स्टॉप केलं पाहिजे. अल्कोहोलचं सेवन कमी ठेवलं पाहिजे, जेणेकरून एक्सेस अल्कोहोल घेऊन बीपी वाढणार नाही, त्याच्याने किडनीचा त्रास वाढणार नाही. आणि आपलं जे स्ट्रेस आहे ते कमी ठेवलेलं कधीही लाभदायक असणार आहे. सो स्ट्रेस कमी करणारे ऍक्टिव्हिटी जसं मेडिटेशन म्हणा किंवा योग म्हणा, ह्याच्यानी डेफिनेटली किडनीला फायदाच होतो. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती दिली. ह्या माहितीमुळे आमच्या प्रेक्षकांना यांचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही वेळात वेळ काढून ही माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्यासोबत चर्चा करतात डॉक्टर भास्कर हर्षे. नमस्कार डॉक्टर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. लोकशाहीने मला याबद्दल आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. डॉक्टर, तुमच्याशी चर्चा तर करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर भास्कर हर्षे हे सध्या पुणे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. यासह डॉक्टर हर्षे हे डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. डॉक्टर, आपण प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे, मधुमेहामुळे कोणत्या आरोग्य समस्या उद्भवतात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह हा आजार नाहीये. मधुमेह ही शरीरातल्या चयापचय क्रियेमध्ये होणारी विकृती आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा ही विकृती शरीरात उद्भवते, तेव्हा शरीरातल्या सगळ्याच पेशींचं, सगळ्याच अवयवांचं कामामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागतो. त्यांचं आकारमान बदलतं, त्यांचं स्ट्रक्चर बदलतं, त्यांचा कार्यप्रणाली बदलते आणि याच्यामुळे मधुमेहाचे दुष्परिणाम हे डोक्याच्या केसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत सर्व प्रकारच्या अवयवांमध्ये येतात. त्याच्यामध्ये हृदयविकार येतो, त्याच्यामध्ये मूत्रपिंडाचा विकार येतो, त्याच्यामध्ये नेत्रपटलावरचे परिणाम येतात, त्याच्यामध्ये मज्जासंस्थावरचे परिणाम येतात आणि हे मुख्य अवयव जर निकामी मधुमेहाने झाले, तर माणसाचं जीवन हे अतिशय असह्य होऊ शकतं आणि याच करता मधुमेह नियंत्रित ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. नक्कीच डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीचं रक्तातील साखरेचं प्रमाण नेमकं किती असावं? आता हा फार चांगला प्रश्न आहे. तर पूर्वीच्या काळी आपण साखर जेव्हा तपासली जायची, तेव्हा एकदम कुठल्याही एका क्षणी रँडम ज्याला शुगर आपण म्हणतो, त्या क्षणी त्यावेळची साखर साधारणपणे 140 च्या आत असेल, तर मधुमेह नसतो. पण हीच साखर जर तुमची 140 ते 200 याच्यामध्ये आली, तर तुम्हाला मधुमेहाची पूर्वावस्था असू शकते. तेव्हा हीच साखर सुमारे 2 वेळेला 200 च्या पुढे गेली, तर तुम्हाला दोनदा तपासली असताना 200 च्या पुढे गेली, तर तुम्हाला मधुमेह असतो आणि या वेळेला मधुमेहाची कुठलीही लक्षणं नसली, तरी सुद्धा तुम्ही पुढच्या तपासण्या करायला लागता. म्हणून आम्ही रुग्णांना आयदर ग्लुकोज टॉलरंट टेस्ट किंवा उपाशीपोटी आणि जेवणानंतरची साखर तपासायला सांगतो. उपाशीपोटीची साखर ही साधारणपणे 100च्या खाली पाहिजे, 100 मिलीग्राम पर डेसिलिटरच्या खाली पाहिजे. ती जर 100 ते 126च्या मध्ये असेल, तर तुम्हाला मधुमेहाची पूर्वावस्था असू शकते आणि उपाशीपोटी साखर 126 ते च्या पुढे असेल, तर तुम्हाला मधुमेह असण्याची शक्यता असते. तसंच जेवणानंतरची शुगर ही जर साधारणपणे 140 ते 200 याच्या मध्यात असेल, तर तुम्हाला मधुमेहाची पूर्वावस्था असते आणि 200च्या पुढे असेल, तर तुम्हाला नक्की मधुमेह असतो. नक्कीच माझा पुढचा प्रश्न असा आहे की मधुमेहाच्या समस्या टाळण्यासाठी साधारण किती वेळा ब्लड शुगर लेवल चेक करणं आवश्यक आहे? हां, आता एकदा तुम्हाला मधुमेह झाला, की तो कुठल्या प्रकारचा मधुमेह त्याच्यावरती हे अवलंबून असतं आणि
टाइप 1 मधुमेह ज्याला इन्शुलिनची कमतरता असते, या लोकांच्या दिनचर्येमध्ये किंवा पूर्ण दिनमानामध्ये रक्तामधल्या साखरेचं पातळीचं प्रमाण सारखं खालीवर होत असतं. आणि जे टाइप 2 मधुमेही असतात, ज्यांना मधुमेहाची गरज नसते किंवा जे गोळ्यांच्या वरती सुरुवातीला आटोक्यात येऊ शकतात, त्यांच्यामध्ये रक्ताच्या साखरेचं प्रमाण ही इतक्या प्रकर्षाने खालीवर होत नाही आणि यांच्याकरता ते मधुमेह नियंत्रण करणं सोपं असतं. तर जर तुमचा मधुमेह अनियंत्रित असेल, तर तुम्हाला उपाशीपोटीची साखर, मग नाश्त्यानंतरची साखर, जेवणाच्या आधीची साखर, जेवणानंतरची साखर, रात्रीच्या जेवणाच्या आधीची, रात्री जेवणानंतरची साखर आणि पहाटे 3 वाजताची साखर, असं 7 वेळा साखर हल्ली तपासायला सांगतात. पूर्वी असं पूर्वी असं असायचं, की कुठलीही एक साखर किंवा रक्तातली लघवीतली साखर जर आटोक्यात असेल, तर मधुमेह आटोक्यात असतो, त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत, असा समज होता. परंतु संशोधनाने आपल्याला असं दिसून आले, की मधुमेहाचे मध्ये रक्तातल्या साखरेची पातळी ही 16 तासापेक्षा जास्त म्हणजे 70% तुमच्या दिनमानामध्ये जर आटोक्यात असेल, तर मधुमेहाचे दुष्परिणाम शरीरावर होत नाही. आणि म्हणूनच नवीन साखर तपासण्याची साधनं म्हणजे CGMS सारखी कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग किंवा AGP किंवा एव्हरेज ग्लुकोज प्रोफाइल याची 5 दिवस ते 15 दिवस साखर सलग तपासण्याची साधनं पण उपलब्ध झालेली आहेत. तर त्यामुळे मधुमेहाच्या तीव्रतेनुसार आणि त्याचं एकंदर कसं आटोक्यात आहे, त्याचबरोबर HbA1c म्हणजे साखरयुक्त हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्तातलं हे आटोक्यात आहे की नाही, याच्यावरून साखर किती वेळा तपासावी हे ठरतं आणि याच्याकरता मधुमेह तज्ञाचाच सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. अगदी बरोबर डॉक्टर. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की मधुमेह रोखण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपचार पद्धती आहेत? म्हणजे आधी आम्ही असं म्हणत होतो, की तरुणपणापासून याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे मधुमेहाची किंवा जे व्यायाम करत नाहीत, जे स्थूलतेकडे ज्यांची प्रकृतीमान आहे, अशा लोकांनी ती ही काळजी अगदी तरुण वयापासून घेणं आवश्यक आहे. पण याच्याही पुढे मी तुम्हाला जाऊन सांगतो, की नवीन संशोधन असंही निघालंय, की मातेच्या पोटामध्ये गर्भ असताना मातेचं जर कुपोषण झालं आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये जर ते असेल, तर अशा व्यक्तींना पुढे जन्मलेल्या व्यक्तींना मधुमेह होण्याचा धोका खूप असतो. तर आपल्याला खूप आधीपासनं हे प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. तसंच मधुमेहावरती उपचार पद्धती निरनिराळी सुधारत चाललेली आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे सुमारे 100 वर्षापूर्वी नुसती साखर आटोक्यात आली, तर मधुमेह आटोक्यात आला असं समाधान मानलं जात होतं. पण नुसतं तसं नाही. तर मधुमेहाच्या इन्शुलिनच्या कमतरतेमुळे किंवा इन्शुलिनला होणाऱ्या कार्याला प्रतिरोध झाल्यामुळे शरीरामध्ये मधुमेहाची बाधा होते आणि त्याच्यामुळे फक्त पिष्टमय पदार्थाच्या किंवा साखरेच्या चयापचय क्रियेत बिघाड होत नाही. तर प्रथिनांच्या चयापचय क्रियेत बिघाड होतो. स्निग्ध पदार्थांच्या चयापचय क्रियेत बिघाड होतो. म्हणून पुढचा टप्पा याच्याच जोडीला लिपिड्स म्हणजे शरीरातले स्निग्ध पदार्थाचं प्रमाण हे आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात आता नवीनतम औषधं अशी आली आहेत, की ज्याच्यामध्ये मधुमेहाचे नुसते साखर आटोक्यात राहत नाही किंवा इतर चयापचयच्या घडामोडी आटोक्यात राहत नाही. तर त्या मधुमेहाचे होणारे दुष्परिणामांपासून, अवयवांवर होणाऱ्या दुष्परिणामांपासून, त्या अवयवांचा नाश होण्यापासून टाळता येतं. तर अशा प्रकारचे अनेक उपचार उपलब्ध आहेत. म्हणून मधुमेहाचं निदान झाल्या वेळ न घालवता ताबडतोब त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. म्हणजे मग होणारे दुष्परिणाम टाळता येतील आणि अ, व्यक्तीची होणारी हानी, कौटुंबिक हानी, आर्थिक हानी, सामाजिक हानी ह्याच्यावरतीही अ, चांगला आपल्याला उपाय शोधता येईल. तर प्रतिबंधात्मक उपाय हे खूप गरजेचं आहे. व्यसनाधीनता टाळली पाहिजे. धूम्रपान करणं, दारूचं सेवन करणं, वेळी-अवेळी खाणं, योग्य आणि फास्ट फूड कल्चर हे सुद्धा मधुमेह होण्याकरता कारणीभूत ठरू शकतं. तर अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि याला जनजागृती झाली पाहिजे. आणि गेले जवळ-जवळ 65 वर्षाहून अधिक काळ आमची डायबेटिक असोसिएशन इंडिया पुणे शाखा ही याच्याबद्दल पुण्यामध्ये कार्यरत आहे. आम्ही पूर्वी नुसते गरजू मधुमेहींना, की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांना फुकट मधुमेहाची औषधं सुद्धा पूर्वीपासून आतापर्यंत पुरवत आलोय. पण आता आम्ही व्याप्ती वाढवली आहे आणि आता आम्ही या मधुमेहाच्या प्रतिबंधात्मक उपायावर सुद्धा उपाययोजना आखतो आहोत. त्याला हा खूप मोठा म्हणजे उपद्व्याप आहे किंवा मी म्हणतो की खूप मोठं कार्य आहे. खूप चॅलेंजिंग कार्य आहे.
तर याच्याकरता सगळ्यांच्या सहकार्याची खूप आवश्यकताही असते. आणि आपलं ध्येय असं राहिलं पाहिजे, की अशा ज्या मधुमेह कार्य करणाऱ्या संस्था आहेत, त्या पुढे जाऊन बंद पडल्या पाहिजेत आणि मधुमेहाचं निर्मूलन झालं पाहिजे. अशा ध्येयाकडे आपण वाटचाल केली पाहिजे. मला एक थोडक्यात जाता सांगावसं वाटतं, की बँटिंग इन्शुलिनचा जनक, ज्याच्या नावाने वर्ल्ड डायबेटिक डे साजरा केला जातो. त्याच्या जन्मगाव टोरंटोमध्ये जिथे आहे तिथे मी गेलो होतो. तर त्याच्या घरासमोर एक ज्योत तेवत ठेवलेली आहे आणि त्याच्या खाली असं चॅलेंज दिलंय, की जो कोणी हा मधुमेहाचं जगातून निर्मूलन करेल, त्यांनी ही ज्योत पूर्णपणे घेऊन विझवायची आणि ही ज्योत जवळ-जवळ 1980 सालापासून तेवत ठेवलेली आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती आणि छान मार्गदर्शन देखील आमच्या प्रेक्षकांना केलात आणि याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल. तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्याशी याबाबत चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हो, धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर मंत्र या कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.